आज तुम्हाला होलिका दहनच्या आधीच रंग घ्यायची परंपरा दाखवते। आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीनंतरच्या अमावस्यापासून होलिका पूजन म्हणजे पौर्णिमेपर्यंत होळी उत्सव साजरा केला जातो। आमच्या माहीम कोळीवाड्यामध्ये सुद्धा महाशिवरात्रीनंतर रोज होळीचा खांब लावायची परंपरा आहे। 1965च्या सुमारास इथे म्हाडाने मच्छीवार नगर अशी कॉलनी बनवून दिली। आमच्या माहीम कोळीवाड्यामध्ये एकूण 23 बिल्डिंग्स आहेत आणि अजून बरेच असे एरिया आहेत तिथे आम्ही कोळी राहतो। आमच्या कोळीवाड्यातला मुख्य सण म्हणजे होळी। होलिका पूजनच्या 2 दिवस आधी खूप मोठा उत्सवात आम्ही रंगोळी साजरी करतो आणि दुसऱ्या दिवशी कोमट होळी, तिसऱ्या दिवशी मोठी होळी म्हणजे होलिका पूजन आणि दहन। आपण पाहिलं असेलच की सगळ्या ठिकाणी धुलीवंदनला लोक रंगाने होळी साजरी करतात। फक्त मुंबई माहीम कोळीवाडा इथे ही रंगोळी साजरी होते। बिल्डिंगच्या खाली डीजे लावला जातो, ते पण प्रत्येक बिल्डिंगच्या खाली बरं का, आणि प्रत्येक एरियात सुद्धा। ज्यांच्या घरी वर्षभरात दुःख झालेलं असतं त्यांना होळीकडे आणून रंग दिला जातो आणि खूप नाचून ही रंगहोळी साजरी केली जाते। ही परंपरा माहीम कोळीवाड्यामध्ये कशी चालू झाली हे पाहायचं असेल तर माझ्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा। दरवर्षी मी होळीचे ब्लॉग टाकत असते। यावर्षी सुद्धा आपल्या रंगहोळीचा लवकरच ब्लॉग येणार आहे, तर नक्कीच व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कोळीवाड्यातल्या वेगवेगळे परंपरा बघायला मिळतील।